अरे दादा 22 ते 25 मे सासवड मध्ये पुरंदर कृषी एक्सपो 2026 भरतोय. तू येणार ना? अरे वा, पण तिथं एवढं खास काय आहे? नवीन शेती तंत्रज्ञान, ड्रोन प्रदर्शन, आधुनिक अवजारे, हा, सगळं एकाच ठिकाणी, म्हणजे नवीन व्यवसायाच्या संधीही मिळणार. हो ना, AI, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञानावर तज्ञांचं मार्गदर्शनही आहे. मग एवढा उत्साह कशासाठी? अरे दररोज 100 भेटवस्तू आहेत आणि बंपर बक्षीसच्या ट्रॅक्टर. मग लकी ड्रॉ साठी काय लागणार? फक्त 7-12ची प्रत सोबत घेऊन या. मग मी तर पूर्ण कुटुंबासोबतच येणार. मग 22 ते 25 मे सकाळी 9 ते रात्री 9 सासवडला नक्की या. नक्की या. संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पिंपरी चिंचवड मधील प्रसिद्ध एजे फर्निचर मॉलच्या मालकावर झालेल्या गोळीबार प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2 कोटींच्या खंडणीसाठी थेट लॉरेन्स बिश्नोई गँगने जेलमधूनच या गोळीबाराची सुपारी दिली होती. सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील मुख्य आरोपी कुलदीप उर्फ कशिश याने जालिंदर कारागृहातून या संपूर्ण गुन्ह्याचा कट रचला. बिश्नोई टोळीचा सदस्य आरजू बिश्नोई याने मध्यस्थांमार्फत आरोपींना 2 पिस्तुले, काडतुसे आणि पैसे पुरवले. इतकेच नाही, 15 मे 2026च्या रात्री 9 वाजता ताथवडे ते रावेत BRT रोडवर जगदीश बिश्नोई आपल्या मॉल बाहेर बसलेला असताना दुचाकीवरून आलेल्या शूटर्सनी त्यांच्यावर जवळून 5 ते 6 राऊंड गोळीबार केला. सुदैवाने जगदीश बिश्नोई या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. या घटनेनंतर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांच्या आदेशाने 7 पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी तब्बल 350 ते 400 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी हरियाणातील रोहतकचे असल्याचं समजताच पोलीस तिथे पोहोचले. मात्र आरोपी तिथून उत्तराखंडला पळाले होते. पोलिसांनी तातडीने हरिद्वार गाठून तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तपासात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. बिश्नोई टोळीने पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन सनी वाघचोरे आणि दिघी येथील वीर फर्निचरच्या मालकांनाही फोन करून 5 कोटीची खंडणी मागितली होती. या सर्व गुन्ह्यांमध्ये याच आरोपीचा हात आहे का, याचा तपास आता गुंडा विरोधी पथक आणि गुन्हे शाखा करीत आहेत. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.